जर विचार करून करून तुम्हाला रात्री झोप येत नसेल आणि तुम्ही खूप जास्त विचार करताय एखाद्या छोट्या गोष्टीचा, तर याला ओव्हर थिंकिंग बोलतात. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक आहे ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, तर त्याच्या नावाप्रमाणे त्यात आहे की ओव्हर थिंकिंग आपण खूप जास्त विचार करतोय. फॉर एक्झाम्पल, एखादी छोटी गोष्ट असते की एखाद्यानं एक एक्झाम्पल म्हणजे एखाद्यानं आपला समोरच्या माणसानं फोन उचलला नाही, तर तो माणसानं फोन उचलला नाही ही खूप साधी सिंपल गोष्ट असते. मे बी तो त्या सिच्युएशनमध्ये नाही आहे की तो फोन उचलू शकेल किंवा बिझी असेल. पण आपलं डोकं जे विचार करतं की अरे का नाही उचलला, मग मी पण त्याचा नाही उचलणार, मग ह्यानं का नसेल उचलला, हा चिडला तर नसेल, हा रागावला तर नसेल, हे जे काही आपण चैन जोडत जातो ना आपल्या विचारांची, याला ओव्हर थिंकिंग बोलतात. आणि बरेचदा असं असतं की आपण जे काही विचार करतो ना ते तसं नसतं सुद्धा. सो ओव्हर थिंकिंग काय आहे आता आपण पाहिलं, आणि ओव्हर थिंकिंग का होतं आणि याच्यावरती काय 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 सोल्युशन आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. पण त्याआधी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ओव्हर थिंकिंग का होतं? ओव्हर थिंकिंग होतं, पहिली गोष्ट तर आपल्या मनामध्ये खूप जास्त भीती असते. आपल्या मनामध्ये भीती याची असते की आपण एक गोल सेट केलेला असतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपले काही विचार असतात की हे असं व्हायला पाहिजे किंवा हे याच प्रकारे व्हायला पाहिजे. तर ते आपल्या मनाप्रमाणे होतं आहे का नाही होते, ह्या गोष्टीची जी काही भीती असते ना, त्यामुळे पण आपण खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतो. बरेचदा काय होतं की ते आपल्या मनाप्रमाणे होत नाही, पण असं पण होतं की ते त्याच्यापेक्षा कमी नाही होत, पण ते त्याच्यापेक्षा जास्त चांगलं होतं. पण तरी पण आपलं मन इतकं डोकं इतकं विचार करत करत राहतं ना, त्याच्यामुळे काय होतं की ते ओव्हर थिंकिंगमध्ये कन्वर्ट होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जजमेंट. सो आपण लोक काय बोलतील याच्या जजमेंटल सिच्युएशनमध्ये असतो की बाबा आपण, जसं काही मी यूट्यूब चॅनल चालू करायच्या आधी माझ्या पण डोक्यामध्ये होते की बाबा माझ्या नात्यामध्ये लोकांनी पाहिलं की मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवते आहे, अजून एका चॅनलवर मी व्लॉग्स टाकत असते, तर तिथं जाऊन मी व्लॉग्स बनवते. तर मग माझ्या नात्यातल्या लोकांनी हे व्हिडिओ बघितले तर मला कसं वाटेल, मला शरम येईल मग, किंवा हे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. पण हे जेव्हा मी माझ्या मनातून भीती काढून टाकली ना की लोक काय बोलतील, त्याच्यानंतर मी हा चॅनल चालू केला. आणि कोणी पण आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतो याच्याबद्दल कुणालाही एवढी एक्साइटमेंट नसते. 1-2 दिवस ते लोकं बोलतात आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातात. सो लोक काय बोलतील या एका गोष्टींवरती तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकत नाही. तर या गोष्टीवर विचार करणं बंद करून टाका की ओव्हर थिंकिंगमुळे काय काय होतं. तर आपण लोकांच्या जजमेंटवरती विचार करत राहतो. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे रिझल्टवरती खूप जास्त डिपेंड राहतो. आणि याच्यामुळे काय होतं की आपलं मन खूप जास्त अस्वस्थ होतं, आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. तर ओव्हर थिंकिंगमध्ये ना नुकसान खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावरती सोल्युशन पाहूयात की काय काय आहे. तर ओव्हर थिंकिंगचं सगळ्यात मेन आणि खूप जास्त इझी आहे पण आणि इझी नाही पण असं सोल्युशन आहे, ते म्हणजे मेडिटेशन. ओके, मेडिटेशन करा. मेडिटेशनने काय होतं की आपली बॉडी रिलॅक्स होऊन जाते, मन शांत होतं आणि आपल्या मेंदूला सिग्नल भेटतो की जे काही वायफळ विचार असतात आपल्या डोक्यातून ते निघून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही करू शकता की खूप जास्त दीर्घ श्वास घेऊन सोडू शकता, जसं की आपण योगा केल्यावरती करतो. अनुलोम विलोम, आय गेस आय प्रोनाऊन्स इट राईट. अनुलोम विलोम करायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. ओके, ब्रीदिंग टेक्निक आणि मेडिटेशन ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. सो काही लोकांना कन्फ्युजन होतं की मेडिटेशन म्हणजे मोठे मोठे श्वास घेणं आणि सोडणं म्हणजे तेच मेडिटेशन, पण ते मेडिटेशन नसतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कशी करायची आहे, जसं की आपल्या आयुष्यामध्ये जी काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, ज्याच्यासाठी आपण ग्रेटफुल आहोत, त्याच्यासाठी देवाला थँक्यू बोलायचं. तर ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आपण दररोज केली पाहिजे. हे होतं पहिलं सोल्युशन. दुसरं सोल्युशन म्हणजे आपल्या मनातून हे विचार आणि भीती काढून टाकायची आहे की आपण लोक काय बोलतील या गोष्टींवरती डिपेंड राहणं बंद करायचं आहे. सो ही की जी काही भीती असते ना ते आपण काढून टाकतो ना, तेव्हा मग आपण पुढची स्टेप घेतो, ती म्हणजे ॲक्शन, डिसिजन अँड ॲक्शन. एखाद्या गोष्टीचा डिसिजन घेतो आहे आपण, एखाद्या गोष्टीचं फॉर एक्झाम्पल एखाद्याला बिझनेस चालू करायचा. सो बिझनेस चालू करताना जे काही तुम्ही डिसिजन घेता, बिझनेस ॲनालिटिक्स करताय, मार्केट ॲनालिटिक्स करताय, तो चालणार आहे की नाही ह्याचा विचार करताय, कसा चालेल याचा विचार करताय. ठीक आहे, हे सगळं पार्ट ऑफ द बिझनेस आहे. पण तुम्ही फक्त त्याचा एक बायोडेटा तयार करून ठेवला आणि त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे, तर विचार करून तो वाया जातो. त्याच्यामुळे जे काही आपण विचार करू, जे काही आपण डिसिजन घेऊ, त्याच्यावरती ॲक्शन घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं.
काय होतं, ओव्हर थिंकिंग लोकांमध्ये ना हे खूप जास्त असतं की ते लोक विचारच करत राहतात, रादर ते ॲक्शन घेतच नाही. आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे की आपलं म्हणजे काय मन आहे ना, त्याचा कंट्रोल आपण आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे, ना की आपला कंट्रोल आपल्या मनाच्या हातात दिला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस आपण डाएट करायचा विचार करतो आणि डाएटिंगमध्ये आपण ठरवले की बाबा आज गोड नाही खायचं, पण आपल्या समोरचं कोणी गोड खात असेल आणि आपण ते खाल्लं तर ते खातो आणि ह्याच्यानंतर पण ते का आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो ना, की बाबा आता मी डाएट करणार होतो, मग ते डाएट माझं मोडलं, मग काय झालं, मग कॅलरी डेफिशियंट होईल, कॅलरी वाढेल, मग हे होईल, मग ते होईल, मला एक्स्ट्रा वर्कआउट करावे लागेल, हे होईल ते होईल. आपण हे विचारच करत राहतो, रादर ॲक्शन घ्या. आता आपण खाल्ले, पण त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे, ना की फक्त विचारच करायचं की अरे मी खाल्ला तर मी काय करू. तर हे आहे माझे ओव्हर थिंकिंगबद्दलचं. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, ते कसं होतं, कमी कसं करायचं, याचा सगळा टोटल माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला ही कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू. बाय.